आयुष्य आयुष्य म्हणजे फक्त वर्षांची बेरीज नसते, ती असते कष्टांची कहाणी, संघर्षाची शिदोरी आणि आठवणींचा खजिना। आज एक सुंदर प्रवासाचा टप्पा पूर्ण होत आहे। कर्तव्याला अर्पण केलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होत आहे। अनेक वर्षांच्या प्रामाणिक सेवेनंतर हा प्रवास अभिमानाने पूर्णत्वाकडे आला आहे। फळ देणाऱ्या वृक्षाला कोणी पाहत नाही, पण त्या वृक्षाला वाढवणाऱ्या माळ्याची किमया मात्र अमूल्य असते बरं का। आज अशाच एका शिक्षणाची रोपे, फुले, फळे जपणाऱ्या माळीरूपी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक असणाऱ्या व्यक्तीचा सेवेचा प्रवास सन्मानाने पूर्ण होत आहे, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करून त्यांचे आयुष्य घडवले। असे आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री विजय गुणवंतराव देशमुख सर यांचा आज सेवानिवृत्तीचा अर्थातच सेवापूर्तीचा भावनिक क्षण। विजय देशमुख सर म्हणजे एक कर्तव्यदक्ष आणि तितकंच हळवं व्यक्तिमत्व। सर आज सेवेची 34 वर्ष कर्तव्य करून सेवानिवृत्त होत आहे। प्रत्येक आघाडीवर विजय मिळवणारे श्री विजय गुणवंतराव देशमुख सरांचा जन्म 22 डिसेंबर 1968ला केकत उमरा तालुका जिल्हा वाशिम या गावी झाला। सरांचे बालपणीचे 7वी पर्यंतचे शिक्षण केकत उमरा येथेच झाले। पुढे 8वी ते 10वी भारतीय विद्या मंदिर हिंगोली आणि पुढे 11वी 12वी आदर्श कॉलेज हिंगोली येथे त्यांचे शिक्षण झाले। सर एवढ्यावर न थांबता BSc सुद्धा तेथेच करून शिक्षकासाठी आवश्यक असणारी D.Ed.ची पदविका 1991ला महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर येथे करून 7 जुलै 1992ला शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले। सर सुरुवातीला 1992 ते 1999 अशी 7 वर्ष ते जिल्हा परिषद शाळा बोर्डी पंचायत समिती मालेगाव येथे कार्यरत होते। 1999 ते 2009 पर्यंत उमरा मैंद, तर 2009 ते 2018 अशी 9 वर्ष जिल्हा परिषद शाळा हिवरापेन येथे त्यांनी सेवा दिली। सेवेची शेवटची 8 वर्ष अर्थात 2018 ते 2026 म्हणजे आजपर्यंत सर आपल्या जिल्हा परिषद शाळा मोहजा रोड येथे कार्यरत आहेत। सरांच्या एकूण 34 वर्षाच्या कालावधीमध्ये सरांनी प्रामाणिक सेवा दिली। शाळेतील सरांचा काळ खूप भरभराटीचा राहिला। सरांच्या काळामध्ये अनेक शाळेची विकास कामे झाली। पुढे सरांचं लग्न सौ संध्याताई यांच्याशी 17 जून 1993ला मोठ्या थाटामाटात पार पडलं। त्यांच्या संसारवेलीवर 2 गोंडस फुले उमलली। संत तुकारामांच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी, याप्रमाणे अक्षय आणि वैदेही ही 2 गुणी लेकरं देशमुख कुटुंबात आली। एका संस्कृतमधील सुभाषिताप्रमाणे शुभकर्मणा फलम संततीषु अतिदृश्यते, अर्थातच चांगल्या कर्माचे फळं संततीतही दिसून येतात असं म्हटले जाते। अर्थात चांगल्या कर्माची फळं म्हणून सरांचा व संध्याताई यांचा मुलगा अक्षय 12वी पर्यंत शिकून सुरतकल कर्नाटक येथे NIT झाला। पुढे MS शिक्षणासाठी अमेरिकेतील मिशिगन या जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये त्याला प्रवेश मिळाला। तिथे त्याने MS केलं। त्याही पुढे जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास डलस अमेरिका येथे त्यांनी PhD केली। आज अक्षय हा USA मधील हुस्टेन येथे ॲप्लिकेशन इंजिनियर या उच्च पदावर कार्यरत आहे। याच दाम्पत्याची गुणी मुलगी म्हणजे वैदेही, ही सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज KEM
मुंबई येथून MBBS पूर्ण करून आता MDची प्रिपरेशन करत आहे. अर्थात दोन्ही अपत्य डॉक्टर झाले, एक डॉक्टरेट तर एक डॉक्टर. आणि हे विजय देशमुख सरांना त्यांच्या शैक्षणिक सेवेचे गोड फळ मिळाले असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्या कर्तव्यानिशी प्रामाणिक असलो की ईश्वरसुद्धा भरभरून देतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरांनी सरांच्या शैक्षणिक कार्यात सदैव प्रामाणिकपणे सेवा दिली, सर्वांना सहकार्य व प्रेरणा दिली. सदैव सहकार्यास तत्पर राहून आज सर सेवारूपी आपला निरोप घेत आहेत. रोज रोज शाळेला स्वतःचं घर समजून धडपडणारे विजू सर उद्यापासून शाळेत नसतील ही कल्पना मनाला मोठी धडकी भरणारी आहे. सरांचा मनमिळावू स्वभाव, सतत कामात असणे आणि शाळेतील वस्तूची काळजी घेणे आणि सहकारी यांना कायम मित्र तर कधी लहान भाऊ आणि भगिनी म्हणून सांभाळणारे विजू सर. सरांच्या अनेक आठवणी आपल्यासोबत सदैव कायम असतील. सरांना त्यांच्या आयुष्यात सदैव सुख, समाधान, आनंद मिळत राहावा. विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षकवृंद, सर्व गावकरी मिळून ह्या आम्ही भरभरून शुभेच्छा देतो. सरांनी भरपूर आयुष्य जगावं, खूप फिरावं, जग पाहावं. सेवेत असताना ज्या गोष्टीसाठी वेळ मिळाला नाही अशा सर्व गोष्टी सरांनी कराव्या. भरपूर जगावं, भरपूर आनंदी राहावं आणि उर्वरित त्यांचं आयुष्य सुख, समाधान, ऐश्वर्यात अखंडपणे डोबून राहो अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि इथे थांबतो.